हॉटेल स्टाईल्स म्हणा किंवा स्ट्रीट फूड म्हणा, त्याची एक वेगळीच मजा असते आणि घरी बनवायचं म्हटलं की सगळा गोंधळ उडतो. म्हणूनच आज होमशेफ रेसिपीजला मी घेऊन आलेली आहे अतिशय सोपी पण 100% तुम्हाला हॉटेल स्टाईल फील देणारी ही रेसिपी. ही म्हणजे की आहे चिकन 65. बघू शकता वरून मस्त कुरकुरीत असं हे चिकन झालेलं आहे आणि तितकंच आतून मस्त असं मॉइस्ट हे झालेलं आहे. त्याकरता कुठल्या ट्रिक्स फॉलो करायचे असतात, कुठल्या टिप्स आपल्याला पाळायचे असतात, याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर इथे घेतलेलं आहे मी 1 किलो एवढं बोनलेस चिकन. चिकनचे ह्या साईजचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहे आणि चिकन जे आहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे छानपैकी आणि याचं संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. यामध्ये टाकणार आहोत आपण आता 1 कप एवढं दही. दह्याचा वापर करताना आंबट दह्याचा वापर करू नका. मग इथे घेतलेली आहे मी 1 चमचा एवढी काळी मिरी पावडर आणि 2.5 चमचे एवढे जिरे पावडर आणि मग इथे टाकणार आहोत आपण 2 टेबलस्पून एवढं लाल तिखट आणि मग इथे मी आता टाकते आहे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट. जर नुसती आलं लसूणची पेस्ट जरी असेल ना तरी सुद्धा चालेल आहे. ती 2 टेबलस्पून इथे टाकायची आहे आणि 25 ते 30 एवढी कढीपत्त्याची पानं मी छानशी बारीक चिरून घेतली होती ती इथे टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरती एवढं मीठ आणि ऑरेंज रेड असा जो रंग येतो ना लिक्विड कलर तो 1 ते 2 ड्रॉप इथे मी टाकून घेतलेला आहे. म्हणजे याच्याने रंग अगदी छान असा रेस्टॉरंट स्टाईल जो येतो ना तसाच येईल आहे. आणि आता सगळं जे आहे जिन्नस आता आपल्याला नीट असं ना एकत्र असं करून घ्यायचं आहे. आता हॉटेल्सला म्हणा किंवा जे स्ट्रीट साईडला जे चिकन 65 मिळतं तिथे काय असतं ना हे बेसिक मॅरिनेशन जे असतं ना ते करून राहतं आणि त्यानंतरचं पुन्हा एक जे मॅरिनेशन आहे ना ते अगदी वेळेवरती असं करायचं असतं. आता पुढे काय करायचं ना हे जे चिकन आहे आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे याला एक तर ओव्हरनाईट मॅरिनेट करून ठेवा किंवा 7 ते 8 तास तरी किमान याला ना मॅरिनेशनसाठी आपल्याला ठेवायचं आहे. जर आता तुमच्याकडे अजिबातच वेळ नाही आहे तर 1 तास ठेवलं तरी सुद्धा चालेल आहे. पण जे स्ट्रीट साईडला मिळतं किंवा हॉटेल्सला जे मिळतं ना ते म्हणजे भरपूर वेळ म्हणजे जवळपास 7 ते 8 तास याला ना मॅरिनेट केलेलं असतं म्हणूनच त्याला ना मस्त अशी ना चव येते. पण हॉटेल स्टाईल चिकन 65 बनवतं आहे म्हणूनच मी देखील आता हे जे चिकन मॅरिनेशनसाठी ना 7 ते 8 तास फ्रीजमध्ये चिकन आता आहे ना ठेवणार आहे. म्हणजे चिकन जे आहे ना मस्त असं ना मॅरिनेट होईल छानपैकी. इथे आता 7 ते 8 तास असे झालेलं आहे. चिकन मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आणि आता बघा पुढे एक टिप पुन्हा एकदा सांगते की आता याच्यामध्ये ना आता पहिले मी आता टाकते आहे जसं 4 टेबलस्पून मी ते घेतलं होतं तांदळाचं पीठ, 1.5 टेबलस्पून त्यामध्ये घेतलेलं होतं कॉर्नफ्लॉवर. ते सगळं एकत्र करून आता याच्यामध्ये आपण ना आता मिक्स करून घेऊया. हे आहे आपलं आता सेकंड मॅरिनेशन. हॉटेल्सला देखील ज्या वेळेला आपण असं ऑर्डर देत असतो ना त्यावेळेलाच हे सेकंड मॅरिनेशन ना असं रेडी केलं जातं. आता हे पुन्हा एकदा नीट असं मिक्स करून घेतलेलं आहे. एकीकडे मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला याला एक डीप फ्राय असं करायचं आहे पण डीप फ्राय करून 65 झालं असं तुम्ही समजू नका. पुन्हा काही याच्या स्टेप्स आहेत ते तुम्हाला पुढे मी सांगतेच. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे जे चिकनचे पीसेस आहेत आपल्याला बॅचेसमध्ये आपल्याला असे ना डीप फ्राय असे ना करून घ्यायचे आहेत. लगेच याला चमचा असा लावायचं नाही. जसं 1 मिनिट असं आपल्याला हे चिकन याच्या तेलामध्ये सोडल्यानंतर असंच राहू द्यायचं आणि त्याच्यानंतरच याला ना असा झारा लावायचा. नाही तर लगेच झारा लावला ना तर काय होतं ना त्याचं कोटिंग निघायला होतं आणि बघा अजिबातही कोटिंग निघालेलं नाही आहे म्हणूनच 1 मिनिटानंतर असं ना झारा लावायचा याला आणि मग याला असं अलटपलट करून छान असं मस्त असं खरपूस असं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी जी तुम्हाला रेसिपी दिलेली आहे 1 किलोच्या प्रमाणात दिलेलं आहे आणि सगळं प्रमाण अगदी परफेक्ट असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे कमी जास्त असं अजिबातही होणार नाही. अगदी परफेक्ट ती हॉटेल स्टाईल तुम्हाला टेस्ट नक्कीच मिळणार आहे. बघा हा रंग येईस तर आपल्याला चिकन जे आहे ना असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता एका टिश्यू पेपरवरती आता मी याला काढून घेते आणि पुन्हा उरलेलं जे चिकन जे आहे त्याला पुन्हा एकदा असं बॅचेसमध्ये आता असं फ्राय करून घेते आहे. आणि असं एक सांगायचं राहिलंच तुम्हाला की जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करायला देखील. ह्याचप्रमाणे मी आता बाकीचं उरलेलं चिकन देखील पूर्ण असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि याचा आवाज बघा मस्त असं क्रिस्पी असं हे जे चिकन आहे ना असं छान असं फ्राय करून झालेलं आहे.
आता इथे चिकन आपलं फ्राय करून झालेलं आहे. आता आपल्याला फॉलो करायची आहे ती एक थर्ड स्टेप, ज्याच्याने एक्झॅक्ट असं म्हणजे हॉटेल स्टाईल असा ना याला टच येतो. तर आता पुढे काय करणार आहे ना, एका पॅनमध्ये जवळपास 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं ना आता मी तेल घेतलेलं आहे. तेल नीट असं तापलं तर 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत ना अशा बारीक चॉप करून घ्यायचं आणि लसूण जो आहे बारीक चॉप केलेला हा नीट असा ना छान असा ना परतून घ्यायचा. लसूण इथे जो आहे नीट असा परतून झाला की यामध्ये आपण आता टाकणार आहोत जवळपास 5 ते 6 अशा मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे आणि 10 ते 15 अशी कढीपत्त्याची पानं. नीट आता हे सगळं असं ना आता एकत्र असं करून घ्यायचं. आणि आता पुढे काय करायचं ना, आता ही तर स्टेप आपल्याला मंद आचेवरती करायची होती. आता हे सगळे जिन्नस नीट असे मंद आचेवरती फ्राय करून झाले की आता काय करायचं ना, इथे आता लगेच असा गॅसचा फ्लेम जो आहे मोठा करायचा आणि त्यानंतर हे पटकन असे जे आपण फ्राय केलेले चिकनचे जे पीसेस आहेत ते पूर्ण टाकून घ्यायचे आणि यामध्ये टाकायचं अर्धा ते पाऊण चमचा एवढी ना काळी मिरी पावडर अशी वरून अशी भुरकवायची आणि याला ना एकदा आपल्याला नीट असं ना मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगते की ही जी आता प्रोसेस जी आहे चिकन मिक्स करायची ही मोठ्या फ्लेमवरच आपल्याला इथे अशी करून घ्यायची आहे. ही प्रोसेस करताना याचा जो सेंट दरवळतोय ना, मला असं वाटतं आहे की मी कुठल्या हॉटेलमध्ये आली आहे बा म्हणून. खरंच. आणि इथे आता आपलं रेडी झालेलं आहे आपलं चिकन 65. मस्त असं वरून असं खरपूस आणि आतून तितकंच असं मॉइस्ट हे चिकन असं बनून तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते बघा पुढे, कारण की परफेक्ट चिकन 65ची हीच खरी ओळख आहे की वरनं असं क्रिस्पी आणि आतून छान असं मॉइस्ट असं हे ना चिकन असं असायला पाहिजे. म्हणूनच मी सांगितलं की जे चिकन आहे त्याला म्हणजे 7 ते 8 तास असं ना मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे परफेक्ट रिझल्ट तुम्हाला असं ना मिळेल आहे. तर मग आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहे. आणि रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.